हे बघा, दिसतंय का? दिसतंय का? हो सर. हॅलो. हा. हो हो, सर. दिसतंय दिसतंय. हो दिसतंय. हा. आता ह्याच्यामध्ये त्यांनी अशा आता इथे अंतःपूरक पहिली अवस्था जी सांगितली ती अंतःपूरकाची आहे. 8व्या श्लोकापासून ते सुरू केलंय. मग ते कशी आहे तर हृदयापासून ते मूर्धेपर्यंत ही जी पहिली अवस्था आहे निळ्या रंगात दाखवलंय बघा, हम्म. ही आहे अंतःपूरक. त्यानंतर अंतःकुंभक म्हणजे ज्यावेळी अपान आतमध्ये म्हणजे इथे लिहिलंय सगळं. When apana air has subsided in the heart and prana breath does not circulate in the breast, it is called the kumbhaka state and is known to the yogis only. श्लोकाचा अर्थ आता इथे जर हम्म. बघितलं तर आतमध्ये हवा आतमध्ये घेणाऱ्याला आपण अपान म्हटलेला आहे. जो आतमध्ये जातो तो अपान किंवा शरीराच्या हम्म. बाहेर आहे तो अपान. त्यामुळे तो आतमध्ये गेल्यानंतर तो जेव्हा हृदय आणि नाभीच्या मध्ये जी ट्रान्झियंट फेज असते मध्ये मधला जो कालावधी असतो त्याच्यामध्ये काहीही होत नाही. प्राण तयार व्हायचा असतो आणि अपान अस्त पावलेला असतो, ती म्हणजे अंतःकुंभ. त्याच्या पुढची अवस्था कुंभक, पूर्ण कुंभक. हीच अवस्था आहे ज्यामध्ये आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. त्यानंतर चौथी अवस्था बाह्यपूरक. त्यानंतर पाचवी बाह्यपूरक 2 रेड कलरनं दाखवली बघा. हम्म. बाह्यपूरक 1, बाह्यपूरक 2, त्यानंतर बाह्य कुंभक. आता बाह्य कुंभक ही जी आहे ती पुढच्या म्हणजे द्वादश अंगुल बाहेर आपल्याला लक्ष, जिथे प्राण जाऊन बाहेर पडणार प्राण द्वादश अंगुल आणि अपान तयार व्हायची वेळ वाट बघणार, ती अवस्था म्हणजे बाह्य कुंभक. ओके. त्यानंतर ही 7वी अवस्था बाह्य रेचक. इथे सुद्धा तशीच अवस्था आहे. आणि बाह्यपूरक 3 ही 8वी अवस्था आहे ज्याच्यामध्ये बाहेरून हवा नाकापर्यंत घेणार म्हणजेच अपान आपण बाहेरून नाकापर्यंत खेचण्याची जी अवस्था आहे ती. तर ह्या सगळ्या 8 प्राणायाम अशा पद्धतीत वर्णन केलेले आहेत. आणि सर्वात शेवटी एक आकृती दाखवलेली आहे बघा. हेच कशा पद्धतीत 1 2 3 4 आहेत या फिगर्स ज्या आहेत त्याच्यावरून आपल्याला कंप्लीट सायकल ऑफ प्राणायाम कसं योग वशिष्ठमध्ये सांगितलेलं आहे हे आपण सहज वर्णन करू शकतो. त्यामुळे ह्या फिगर्स आपल्याकडे एक असं मराठीत बनवून ठेवलं तरी चालेल. हे डॉक्युमेंट मी ओके. सरांना पाठवलंय, राम सरांना, ते आपल्या तुमच्या ग्रुपवर टाकतील. ठीक आहे. ओके सर. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. काल आपण होतो साधारण कुठल्या श्लोकावर होतो, 30 पर्यंत झालेलो, बरोबर? 30 पर्यंत झालेलो. आता 31वा घेऊया. प्राणो यत्र समायाती द्वादशांते नभः प्रदे पदात् तस्मात् अपानोयम अपानो अयम ह आदि इदेति समनंतरम. जिस बाहर जिस 12 अंगुल की चरम सीमा के आकाश प्रदेश में प्राण की समाप्ति हो जाती है उसी आकाश प्रदेश से यह अपान उसी के बाद उत्पन्न होता है. म्हणजे शेवटची अवस्था जी आपल्याला मगाशी बघायला मिळाली ती अवस्था, जिथून प्राण उत्पन्न होतो ती जागा म्हटले तर अपान उत्पन्न होतो ती जागा जर म्हटली तर द्वादश अंगुळ प्राण बाहेर पडला की ती जी जागा आहे तिथून अपान उत्पन्न होतो आणि तो नाका परत जातो. तर ही जी अवस्था आहे ती ही इथे सांगितलेली आहे. बाह्याकाशो
मुख प्राणो वहत्य अग्निशिखा यथा हृदाकाशो उन्मुखो अपानो निम्ने वहती वारिवत. आता इथे दोन उपमा दिलेल्या आहेत. प्राणाला वन्हीची उपमा दिलेली आहे. वन्ही म्हणजेच ज्वाळा, अग्निज्वाळा. आता अग्निज्वाळामध्ये दोन काय गुण असतात. एक म्हणजे ते गरम असते, म्हणजेच उष्ण असते. आणि दुसरं असतं काय, तर तिचा अग्निशिखेप्रमाणे रंग, म्हणजेच भगवा रंग. ज्वालेचा रंग कसा असतो, भगवा. हे दोन गोष्टी असतात. आणि पाण्याचा रंग हा कसाही नसतो, आणि पाणी हे शीतल असतं. हे दोन परस्पर विरोधी गोष्टी आहेत. आता यांना प्राण आणि अपानाला जोडलेलं आहे. कसं जोडलेलं आहे, तर प्राणामध्ये अग्नी आणि अपानामध्ये सोमरूपता असते. प्राण हा अग्निप्रमाणे आहे. आता जर विचार केला तर आपल्या शरीरात जेव्हा श्वास जातो आणि बाहेर येतो, या दोघांचंही टेम्परेचर जर घेतलं तर आत जाणारा श्वास हा थंड असतो आणि बाहेर येणारा श्वास हा गरम असतो. बरोबर आहे. मग ह्यांनी काय सांगितलंय, बाहेर येणाऱ्या श्वासाला प्राण म्हटलंय. म्हणून प्राणाला अग्निरूप किंवा अग्निशिखावत असं म्हटलेलं आहे. आणि अपान जो आतमध्ये जाणार आहे त्याला काय म्हटलंय, सोमरूप असं म्हटलेलं आहे. आता त्यांचं उष्णत्व शीतत्व आपल्याला समजू शकतं. प्लस ऊर्ध्वमुखत्व आणि अधोमुखत्व हे दोन गोष्टी परत सांगितलेल्या आहेत. तर ऊर्ध्वमुखत्व कोणाला म्हटलेलं आहे, तर प्राणाला म्हटलेलं आहे. कारण का, तर तो हृदयापासून तयार होतो आणि ऊर्ध्व दिशेला जातो. आणि अपान जो आहे तो खालच्या दिशेनं जातो, म्हणून त्याला अधोमुखत्व असं म्हटलेलं आहे. या सर्गाच्या सुरुवातीलाच प्राण आणि अपान या दोन गोष्टींविषयी ही पण माहिती आपल्याला दिली त्यांनी, की ऊर्ध्व भागात असतो तो प्राण, अधो भागात असतो तो अपान. हे पण त्यांनी स्वीकारलेलं आहे. परंतु इथे सांगताना हे जसे प्राणायाम सांगितले त्या प्राणायामानुसार त्यांच्यामध्ये कसा बदल असतो हे ते वर्णन करून सांगतायत. पुढे, अपानश्चंद्रमा देहम आप्यायति बाह्यतः प्राणः सूर्यो अग्निरथवा पचती अंतरिदम वपुः. बाह्य जो अपान वायू आहे तो चंद्राप्रमाणे शीतल आहे आणि तो बाहेरून शरीराला पुष्ट करतो. बाहेरून आतमध्ये येतो आणि शरीराला पुष्ट करतो. कोण, अपान वायू. आणि त्याचं वर्णन कसं केलंय, तर ते आप म्हणजे जलतत्व सारखा आहे, जलाप्रमाणे आहे, शीतल आहे. तसंच तो चंद्राप्रमाणे शीतल आहे आणि म्हणून तो शरीराचं पोषण सुद्धा करतो. आणि याच्या उलट सूर्यरूप कोण आहे किंवा अग्निरूप कोण आहे, तर प्राण आहे. आणि तो शरीराला आतून परिपक्व करतो. म्हणजे शरीरामध्ये जी उष्णता लागते पचन करण्यासाठी किंवा मेटाबॉलिझम आपण म्हणू, तो सगळं उष्णतेद्वारे करणारा वायू म्हणजे प्राणवायू आहे. फरक लक्षात राहील. प्राण म्हणजे अग्निस्वरूप किंवा सूर्यस्वरूप, आणि प्राणानं पचन होतं अंतर्गत. आणि अपान म्हणजे जलतत्व किंवा जलाप्रमाणे थंड आणि चंद्राप्रमाणे शीतल. याच्यामुळे बाहेरून शरीराचं पोषण होतं. अपान मात्र अंतर्गत आहे, आतून शरीरामध्ये पचन करतो. पुढे, प्राणो हि हृदयाकाशम तापयित्वा प्रतिक्षणम मुखाग्र गगनम पश्चात तापयुत्तमो रविः. प्राणवायू हृदयाकाशामध्ये तापयित्वा प्रतिक्षणम, प्रतिक्षण संताप उत्पन्न करतो किंवा ताप देतो. कुठे, हृदयामध्ये, हृदयाकाशामध्ये. म्हणजे काय, अगदी हृदय धरून बसू नका. तो त्यांनी जे काय धरलंय हृदय नावाचं गोष्ट, ती म्हणजे छाती, असं लक्षात घ्या. तर तिथे तो काय करतो, तर प्रतिक्षण प्राणवायू हा
हृदयाकाशामध्ये ताप उत्पन्न करतो किंवा उष्णता उत्पन्न करतो. पश्चात त्यानंतर मुखाग्र भाग के आकाश को तपाता है, मुखाच्या अग्रभागाला सुद्धा तापवतो. पश्चात उत्तमो हा मुखाग्र गगनम पश्चात तापयोत्तमो रवि, उत्तमो रवि. हाँ, क्योंकि यह उत्तम सूर्य ही है. प्राणाला पूर्णपणे सूर्याचीच उपमा त्यांनी दिलेली आहे, कारण हा आतून शरीराला तापवतो किंवा पक्व करतो. अपानेंदू मुखाग्रम तु प्लावयित्वा हृदंबरम पश्चात आप्यायतेश निमेष समनंतरम. अपान वायू कसा आहे, चंद्रमाप्रमाणे आहे, मगाशी बघितलं. तर तो काय करतो, आप्लाविता म्हणजे प्लावयन करतो किंवा पहिल्यांदा अपान वायू कुठून जाणार, बाहेर आहे तो, आणि तो आपल्या नाकातून तोंडातून आत जाणार आहे. कुठपर्यंत जाणार आहे, नाभीपर्यंत जाणार आहे, हृदयाकाशाच्या खालपर्यंत जाणार आहे, आणि तो बाहेरून चंद्रमाची शीतलता आपल्या शरीरात घेणार आहे आणि शरीराला पुष्ट करणार आहे. ही घटना आहे, त्याच्यावरचा हा श्लोक आहे. अपान वायुरूप यह चंद्रमा पहले मुख के अग्रभाग को पुष्ट कर उसके क्षण भर ही पीछे हृदयाकाश का पोषण करता है. हृदयाकाशामध्ये तो जातो आणि हृदयाकाशाचं पोषण करतो. एकच श्लोकाचा अर्थ 4-5 श्लोक झाले, त्याच्यामध्ये वेगळं काही नाहीये, एकच अर्थ आहे. पुढे अपान शस्य नो अंतस्था कला प्राण विवस्वता यत्र ग्रस्ता तदा साध्य पदम भूयो न शोच्यते. अपान स्वरूप चंद्रमा के भीतर की एक कला का प्राण रूपी सूर्य के साथ जिस बाह्य रूप प्रदेश में संबंध हुआ है, उस ब्रह्म पद को प्राप्त कर पुरुष पुनः शोक की प्राप्ति नहीं करता. अपान स्वरूप जो चंद्रमा आहे, कठीण वाटतं फक्त, पण एवढं काही नाहीये. आपल्याला सुरुवातीलाच काय लक्षात ठेवायचं आहे, 2 ठिकाणी आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. जर योगी व्हायचं असेल, जर ब्रह्मपद प्राप्त करायचं असेल, तर 2च ठिकाण आहेत. एक म्हणजे अंतःकुंभक आणि दुसरा म्हणजे बाह्य कुंभक. मग त्याला अपान म्हणा, प्राण म्हणा, काही म्हणा, बरोबर आहे. मग आता हे सांगतायत काय, तर अपान रूपी चंद्रमा आत जाणार नक्की. म्हणजे आता पुढे कुठल्या विषयाशी बोलणार आहेत, तर अंतःकुंभकाविषयी बोलणार आहे. ओके. अपान आतमध्ये गेला. अपान चंद्रमा के भीतर की एक कला का प्राण रूपी सूर्य के साथ जिस ब्रह्मरूप प्रदेश में संबंध हुआ, म्हणजे अपान आतमध्ये गेला, अपान आतमध्ये गेला, थांबला, थांबल्यानंतर उत्पन्न कोण होणार आहे, प्राण, बरोबर. जिथे अपान जाऊन संपला तिथूनच प्राणाची परत उत्पत्ती होणार आहे. मग ही जी प्रदेश आहे, ब्रह्मरूप प्रदेश हा जो आहे, जिथे त्या प्राण आणि अपानाचा संबंध आला, उस ब्रह्मपद को प्राप्त कर, तिथे ब्रह्मपद आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्या ब्रह्मप्रदेशाला प्राप्त केल्यानंतर मनुष्य कधीही दुःखी होत नाही, म्हणजे दुःखापासून मुक्ती मिळवतो. म्हणजेच हा जो प्रदेश आहे अंतःकुंभाचा, अंतःकुंभकाचा जो वेळ आहे आणि अंतःकुंभकाचा जो प्रदेश आहे, तिथे लक्ष केंद्रित करायला सांगितलेलं आहे. आणि अंतःकुंभकावरच लक्ष केंद्रित केल्यामुळे केवल कुंभक साध्य होणार आहे पुढे जाऊन. तसंच बाह्य कुंभकाविषयी पण असणार आहे, पुढे येणार आहे, पण हे अंतःकुंभकाविषयी बोललं गेलेलं आहे. अपान रूपी चंद्र शरीरात गेला, प्राण उत्पन्न झाला, तो जो प्रदेश आहे त्या प्रदेशावर लक्ष केंद्रित केल्यामुळे मनुष्य दुःखमुक्त होतो, म्हणजेच मुक्ती प्राप्त करतो. आधी पण आपण जेवढे उपनिषद बघितले त्याच्यात प्राण आणि अपानचं मिलन म्हणजे ही हो. गती हा. हे सांगितलं गेलेलं आता आहे. जे म्हणून हे बघितलं, जर उपनिषद बघितली अगदी ह्याच्यातली, तर त्यांच्यामध्ये विष्णू, ब्रह्मा आणि महेश यांची स्थानं सांगितली आपल्याला, आणि प्राणायामाबरोबर त्यांचं ध्यान करायला पण सांगितलं. मागच्या वर्षीची जी उपनिषद होती त्याच्यामध्ये हे सगळं होतं. योगतत्व उपनिषद म्हणा किंवा अमृतनाद उपनिषद म्हणा, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी होत्या.
मग ते करत असताना त्याच्यातलाच हा भाग आहे की ज्याच्यामध्ये आध्यात्मिक पार्ट हा प्राणायामाशी जोडलेला आहे. म्हणजे नुसतं शारीरिक क्रिया म्हणून ते ह्याला बघत नाही. प्राणायामाला शरीर क्रिया असं करून बघितलेलं नाही, त्याच्याशी आध्यात्मिक भावनेला जोडलेलं आहे. मग ह्यांचं म्हणणं कसं आहे की हे जे दोन कुंभक आहेत, अंतःकुंभक आणि बाह्य कुंभक, याचा जो मधला कालावधी आहे त्याच्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करा आणि तो कालावधी वाढवा, जेणेकरून तुम्हाला केवळ कुंभक साध्य होईल. हे सुरुवातीला सांगितलं, परंतु त्याला आध्यात्मिक जोड दिली कशी, तर शरीरात चंद्रमा शीतलता आतमध्ये जाते. आता हे सगुण ध्यान करण्याची पद्धत आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये थंड श्वास आतमध्ये जात आहे, सोडताना तो उष्ण होऊन बाहेर पडत आहे. आपण हे वर्णन करून प्राणायामाच्या वेळी सांगतो, किंवा ध्यानाच्या अवस्थेमध्ये किंवा धारणा आपण करायला लागतो त्यावेळी आपण लोकांना हे विशद करतो सगळं. तर हे करतायत, हे इथे आपल्याला सांगतायत, समजावून सांगतायत. कारण हा योग वसिष्ठ हा ग्रंथ जो आहे तो वर्णनात्मकच आहे. प्रत्येक गोष्टीचं डिटेल वर्णन केलेलं आहे, त्याच्यासाठी लागलेली प्रत्येक उदाहरण हे गोष्टी रूपात अशा पद्धतीत समजावून सांगितलेलं आहे की सगळ्या लोकांना पचनी पडेल. आत्ताच बघितलं तर 4 श्लोकामध्ये वर्णन आलं एकच टाईपचं, की अपान थंड आहे आणि प्राण उष्ण आहे. त्याला सूर्याचं वर्णन, त्याला चंद्राचं वर्णन. हे काही 4 श्लोकामध्ये लिहिण्या इतपत आपण तरी बुद्धी नाही आहोत कोणी, परंतु जे कोणी असतील त्यांना सुद्धा समजावं, हा उद्देश या ग्रंथाचा आहे. त्याच्यामुळे डिटेल वर्णन याच्यात केलेलं आपल्याला बघायला मिळतं. पुढे आता हा जो आध्यात्मिक त्याला टच दिला असं आपण म्हणू, ज्याच्या आधारे आपण कुंभकाकडे प्रेरित हो. आणि हे नुसतं नाही, तर तुमचं सर्व लक्ष तुमच्या प्राणावर असलं पाहिजे. तुम्ही जाणून करून घेतली पाहिजे की आपण आत जातोय, चंद्राप्रमाणे शीतलता माझ्या आतपर्यंत हृदयापर्यंत जात आहे. जेव्हा तुम्ही प्राणायामाला बसाल तेव्हा तुम्ही हे वर्णन तुमच्या आतमध्ये उतरण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून तुम्ही सगुणाकडून निर्गुणाकडे जा. दुःख मुक्तीपर्यंत पोहोचवणारा प्राणायाम कसा आहे हे ते समजावून सांगतात. आतमध्ये प्राणाची उत्पत्ती होती आहे हे तुम्ही जाणून घ्या, आणि प्राण उत्पन्न झाल्यानंतर तो शरीरात उष्णता निर्माण करतोय हे तुम्ही जाणून घ्या. जेव्हा तुम्ही प्राणायाम करणार आहात त्यावेळी तुम्ही हे जाणून घेत चला, असं त्यांचं म्हणणं आहे. जेणेकरून काय होईल, तर तुमचा पूर्ण संयम हा त्या श्वासावरच राहील. तुम्ही बाहेर कुठलेही विचार करणार नाही. बरोबर, म्हणजेच लक्ष एकाग्रित झालं, चित्तवृत्ती शांत झाल्या, आणि त्या योगे योग घडून आला. बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला हो. हा दुःखमुक्ती साधता येईल. प्राणार्कस्य तथा अंतस्था यत्र अपान सितांशुना ग्रस्ता तत्पदम स अद्य न भूयो जन्म भाग नरहा. प्राणरूपी सूर्य, प्राण अर्क, अर्क म्हणजे सूर्य, प्राणरूपी सूर्य भीतरी एक कला का अपान रूपी चंद्रमा के साथ जिस पद में संबंध होता है उस पद को प्राप्त कर मनुष्य पुन्हा जन्म प्राप्त नहीं करता. हे सुद्धा कसं झालं, प्राण हा कुठे आहे, आतमधून जन्म घेतो आहे. बरोबर, तो उष्णता, सूर्यरूपी उष्णता निर्माण करतो आहे आणि तो बाहेर पडत आहे. बाहेर पडला कुठपर्यंत बाहेर पडला, 12 अंगुल बाहेर पडला. नाकापासून 12 अंगुळे एवढा बाहेर पडला. बाहेर पडल्यानंतर तिथे काय झालं, तर तो प्राण विलीन झाला कशात, अपानामध्ये. आणि तिथे अपानाची निर्मिती झाली, आणि आणि तो अपान हा नाकावाटे आता पुन्हा शरीरात जाणार. ही सगळी श्वासाची पूर्ण क्रिया आहे. आणि जेव्हा तुम्ही प्राण पूर्ण सोडलेला आहे आणि अपान उत्पन्न झालेला आहे, याच्या मधला जो पॉइंट आहे त्या पॉइंटवर लक्ष केंद्रित करा. तो तुम्हाला दुःख विमुक्त करेल, पुनर्जन्म प्राप्त करणार नाही, म्हणजेच मुक्त करेल. म्हणजे कुंभक, बाह्य कुंभक आणि बाह्य अभ्यंतर. कुंभ, हा बाह्य कुंभ. हे या 2 श्लोकामधून त्यांना सांगायचं आहे की बाह्य कुंभक आणि अंतःकुंभक यांच्यामध्ये आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. आणि ते असंच होणार नाहीये, तर तुम्ही त्या प्राणाची आणि अपानाची गती महसूस करा, किंवा समजून घ्या की तो जाताना थंड आतमध्ये जातो आहे,
तो संपला. संपल्यानंतर प्राणाची उत्पत्ती झाली. प्राण हा गरम आहे. तो छातीमधून मूर्धेपर्यंत येताना गरम करतो आहे. नाकातून सुद्धा गरम वाफ बाहेर पडत आहे. आणि ती नुसती बाहेर पडली म्हणजे झालं नाही, तर 12 अंघोळ पर्यंत पुढे गेलेली आहे. तिथे जाऊन ती विरली. आणि विरल्यानंतर तिथून चंद्रमा स्वरूप अपान वायू जनरेट झाला, उत्पन्न झाला. आणि तो परत आतमध्ये जाणार. हे सगळं आपल्याला बाह्यकुंभक झाला तिथे. त्यांच्यामध्ये जो वेळ आहे, 12 अंघोळवर प्राण जाऊन बाहेर विरला आणि अपान निर्माण झाला. ही जी मधला कालावधी आहे दॅट इज बाह्यकुंभक. आणि त्या बाह्यकुंभकावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. हे जे पद आहे त्या पदावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. भगवद्गीतेमध्ये सुद्धा हाच प्राणायाम सांगितलेला आहे. नासाग्र दृष्टी प्राणायाम भगवद्गीतेमध्ये आपल्याला सांगितला. बरोबर. नासाग्र दृष्टी म्हणजे काय, तर असंच बाहेर जिथे बाह्य श्वास जिथे संपतो आहे तिथपर्यंत आपल्याला लक्ष केंद्रित करता येतं. बाह्य कुंभक, अंतःकुंभक अशाच पद्धतीत सगळीकडे वर्णन आहे. फक्त हे डिटेल आहे. एकदम काय म्हणतात त्याला, प्रिसाईज वर्णन याच्यामध्ये आहे. तर यामध्ये आपण सर, यामध्ये हा, आपण काय करतो? कुंभक म्हणजे श्वास बाहेर रोखून धरणे किंवा आत रोखून धरते, आतापर्यंत मात्र इतर सुंदर. ग्रंथामध्ये तसं सांगितलेलं आहे. परंतु याच्यामध्ये बरोबर. तुमच्या सांगण्यावरून असं लक्षात येतंय की आपण जे समजा आपण श्वास सोडतो आणि श्वास हम्म. घेण्याची प्रक्रिया दोन्हीमध्ये जे अंतर असतंय, जे जेवढा हम्म. वेळ आहे, याला कुंभक म्हटलंय याच्यामध्ये. कुंभक हा फरक म्हटलंय, आहे. परफेक्ट. हो. हा आणि हा म्हणजे वेळ वाढवायला पण सांगितलाय. आणि केवळ हा कुंभक सगळ्या ठिकाणी तेच म्हटलंय ना. साध्य करतोय. हा हा, नाही बरोबर आहे. बाहेर बाहेर श्वास बरोबर. रोखून धरला म्हणजे बाहेर कुंभक, नाही आत हा, धरलं बाह्य म्हणजे अंतर. नाही नाही हा जी आहे ना, या काही ठिकाणी याला केवळ कुंभक अवस्था म्हटलेली आहे. तर हे केवळ कुंभकाची अवस्था ही सर्वात श्रेष्ठ कुंभक सांगितलेलं आहे. बरोबर. आता केवल कुंभक जेव्हा, केवल कुंभक कशाला म्हटलं जातं, जे हठयोगाची संकल्पना म्हणजे आहे. हा, श्वास केवल घेण्याची आणि कुंभक सोडण्याची इच्छाच राहत नाही त्यावेळेस. हा, ज्यावेळी श्वासाच्या प्राणाची आणि वपानाची कशाचीच गरज उरत नाही, तो केवल हा कुंभक. हम्म. आता इथे त्यांनी वर्णन करताना कसं केलंय की संपूर्ण प्राणायाम याला तुम्ही संयमामध्ये बदला. धारणा, हा ध्यान, म्हणजे ध्यान धारणा समाधी, समाधी. हा, याच्यामध्ये बदला त्याला. किंवा संपूर्ण प्राणायामाद्वारेच तुम्हाला मुक्ती प्रदान करायची आहे. ओके. म्हणजे जसं हंस हंस आपण म्हणतो, हंस बरोबर. हम्म. विद्या. हा, हंसविद्या. तसं ह्या प्राणायामाला कसं बदलू आपण शकतो की जेणेकरून आपण मुक्ती प्राप्त करू शकतो किंवा मोक्ष प्राप्त करू शकतो. प्राणायाम हेच साधन. तस आणि त्याचं संयम करा आपल्याला, म्हणून सांगितलं. हा, कसा प्राणायाम केल्यानंतर हे सिद्ध होईल, तर हे सगळं तुम्हाला स्वतःमधले बदल तुम्हाला जाणून घ्यायचे आहे. की अपान हा थंड आहे, प्राण हा गरम आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कल्पना करायची आहे की हा सूर्य आहे, हा चंद्र आहे. हे आपल्याला कल्पना करून प्रत्येक आवाज गेला काय? हो, सरांचा आवाज गेलाय. नेटचा इश्यू असतील तिकडे, हा. पाऊस. तुमचं ध्यान मुंबईहून थोडंफार नेट त्यांना. तुमचा पण आवाज गेला. नाही नाही, आहे माझा आवाज म्यूट होता. आता हा म्यूट होता का? आले सर, दुसरं नेट घेऊन आले. तुमच्या प्रश्नाला उत्तर नाही त्यांच्याकडे. करून टाकलं. कदाचित माझंच वायफाय बाद झालं. पाऊस हा, खूप आहे इकडे, खूप म्हणजे पाऊस. प्रचंड आहे. हा पाऊस हा, आमच्याकडे हम्म. बीडला, आमच्याकडे पण मराठवाड्यात चालू आहे. खूप येतात पाऊस. बेकार आहे. हा, तर आपण काय बोलत होतो. हा, प्राणायामाला अशा पद्धतीनं आपण जर केलं. हा, तुम्हाला मी सांगत होतो की तुम्ही 1 वर्षापासून या क्लासला आपण आहोत, म्हणजे योगाला आपण आहोत म्हटल्यानंतर आपण थोडं प्राणायामाकडे किंवा आसन वगैरे सगळ्या गोष्टी, मुद्रा, या गोष्टी आपण बघतोय. तर तुम्ही समजा कपालभाती केला, त्यानंतर तुम्ही नुसता नाडीशुद्धी प्राणायाम करायला सुरुवात केली. तर नाडीशुद्धी करताना सुद्धा
तुम्ही जर या गोष्टीचा अंतर्भाव केला त्याच्यामध्ये, की तुम्ही हे जाणून घ्या की हा थंड श्वास आतमध्ये गेला, तो कुठे जाऊन थांबला, थांबलेली जागा कुठली आहे, त्याच्यावर लक्ष केंद्रित ठेवलं, मग तो सोडायचा प्रयत्न केला, तर सोडताना त्याच्यातनं गरम हवा बाहेर येते, हे समजून तुम्ही गेलात, तर प्रत्येक क्षणाला तुमचं लक्ष हे त्या श्वासावरच राहतं. बरोबर आहे? मग प्रत्येक क्षणाला जर आपलं लक्ष श्वासावरच राहिलं तर इतर वृत्ती कुठल्याही डेव्हलप होणार नाही. एकंदरीत काय, की श्वासावरच्या संयमानं आपण वृत्ती निरोध साधू शकतो. आलं लक्षात? हा. हो. तर हे यांना इथे समजून देण्यासाठी यांनी इतकं व्यवस्थित त्याचं वर्णन केलंय की जेणेकरून हे तुमच्या सतत लक्षात राहील आणि तुम्ही तसा प्राणायाम करा. आता सुद्धा तुम्ही जर बघितलं तर सुरुवातीला आपण जेव्हा प्राणायाम सुरुवात केलेला होता कधीतरी, तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल आपले डोळे सुद्धा असे बिलबिलत राहतात. आणि आता डोळे बंद केले आणि श्वासावर एकदा लक्ष घेतलं की डोळ्यांची हालचाल आपल्याला काहीही जाणवतच नसते, फक्त श्वास नाही. जाणवत असतो. इतके आपण आता निदान एवढे तरी एक्सपर्ट आपण स्वतःमध्ये डेव्हलप केलेलं आहे. त्याही पुढे जाऊन तुम्ही असा जर प्राणायाम केला तर या प्राणायामामुळे तुमच्या वृत्ती अजिबातच डेव्हलप होणार नाही. आलं लक्षात? नाहीतर काय होतं, 10-15 श्वासापर्यंत श्वासावर लक्ष केंद्रित राहतं आणि त्याच्यानंतरच्या श्वासाला आपलं मन कुठेतरी भरकटायला सुरुवात केलेली असते. त्याच्याऐवजी त्याला 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 इथे बांधून ठेवा, मग ते लक्षात तुमच्या येईल की ह्याच्यामध्येच संयम आपण करू शकतो पुढे. कारण ही जर तुम्ही पीडीएफ पूर्ण वाचली, आता मी टाकली आहे जी, त्याच्यामध्ये त्या माणसानं हे सगळं व्यवस्थित वर्णन केलंय की त्यानं स्वतः पण करून बघितलेलं आहे. ती बाई आहे, तर तिनं ते स्वतः पण करून बघितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तिनं सांगितलंय की अशा पद्धतीत प्राणायाम केल्यामुळे आम्हाला एकाग्रता व्यवस्थित साधता येते किंवा आध्यात्मिक वृत्ती डेव्हलप होते, हे तिनं अगदी व्यवस्थित समजावून सांगितलं. पुढचा श्लोक घेऊया. प्राण एवा अकर्ताम याती सभायाभ्यंतरे अंबरे आप्यायन करीम पश्चात शतीताम अधितिष्ठती. एकमात्र प्राणवायू एवा करताम, एकमात्र प्राणवायू ही सभायाभ्यंतरे अंबरे, एकमात्र प्राणवायु ही बाहर एवं भीतर से युक्त आकाश में पहले सूर्य रूपता को प्राप्त करता है और तदंतर आनंदकारिणी चंद्र रूपता को प्राप्त करता है. एकच आहेत प्राण आणि अपान, हे एकमेव, म्हणजे त्यांना सांगायचं काय आहे, तर प्राण आणि अपान हाच चंद्राचं रूप धारण करतात किंवा श्वासाचं रूप आपलं सूर्याचं सूर्याचं रूप सूर्याचं धारण. मग ते कसं करतात, तर प्राण जेव्हा निर्माण होतो तो सूर्यरूप असतो आणि बाहेर पडल्यानंतर जेव्हा तो जातो तेव्हा तो चंद्राचं रूप धारण करून आपल्याला परत भेटतो किंवा परत मिळतो. पुढे प्राण एवेंदुताम, आता ही जी कन्सेप्ट आहे ती बाहेर जो तयार होतो त्याला आपण अपान म्हटलंय आतापर्यंत, घेतोय आपण आतमध्ये त्याला अपान म्हटलंय आणि बाहेर टाकतोय त्याला प्राण म्हटलंय. पण इथे आता प्राण हा शब्द कशाशी संबंधित आला, तर सर्व विश्वामध्ये असणारा जो प्राण आहे तोच आपल्या शरीरात आहे आणि त्याचा संबंध इथे आला की प्राण हा एकच आहे. जरी त्याला अपान म्हटलं, जरी त्याला प्राण म्हटलं, तरी प्राण हा एकच आहे आणि तोच आपल्याला सूर्यरूप किंवा चंद्ररूप अशा पद्धतीत मिळतो. हे सांगण्यासाठी हा श्लोक आता पुढे लिहिले. प्राण एवेंदुताम त्यक्त्वा शरीराप्यायकारिणीं क्षणाद आयाति सूर्यत्वम संशोषणकरम पदम. एकमात्र प्राण वायु ही शरीर को आनंद पहुंचाने वाली चंद्र रूपता का परित्याग क्षण भर में शोषण करने वाली सूर्य रूपता को प्राप्त करता है. आप्यायिता हा शब्द मग आजपासून इथे आलेला. तर्पण करणे, चंद्राची जी शीतलता असते, तुम्ही असं कधी कोणाला ऐकलेत का की संध्याकाळी आपलं रात्री मस्त चांदण्यात फिरलो, डिहायड्रेट झालो
असा म्हणणारा कोणी नाही माणूस आहे का? नाही. नाही. पण असा म्हणणारा नक्कीच माणूस भेटतो की जो दुपारी 1 वाजता बाहेर गेलो, फक्त 5 मिनिटात 1.5 लिटर पाणी प्यायला लागलं, तेव्हा कुठे जाऊन बरं वाटलं, असे म्हणणारे लोक आहेत. म्हणजे सूर्यानं काय केलं जातं, तर आपल्या शरीरामधलं पाणी ओढून घेतलं जातं. हा, आणि चंद्र तेच काय करतो, तर चंद्र मात्र शीतलता प्रदान करतो, म्हणजेच शरीरामधलं पाणी वाढवतो. तर ही जी वायू आहे, जो प्राण आहे, तो प्राण सूर्याच्या रूपानं शरीराला अवशोषित करत आहे आणि चंद्राच्या रूपाने शरीराला पोषित करत आहे. म्हणजे प्राण ही संकल्पना बाह्याभ्यंतर एकच आहे, परंतु जशी आपण समजली की सूर्याला प्राण म्हटलं, प्राणाला सूर्य म्हटलं आणि अपानाला चंद्र म्हटलं, तर जरी म्हटलं असलं तरी सुद्धा हे एकच आहे आणि दोन्हीही पद्धतीनं आपल्याला शरीराला एक एक प्राण जो आहे तो काय करत आहे, अवशोषित करत आहे, आणि चंद्र जो आहे तो आप्लावित करत आहे, शरीराचं पोषण करत आहे. पुढे अकर्ताम अर्कताम, अर्क म्हणजे सूर्य, अर्कताम संपरित्यज्य न यावत चंद्रताम गतः प्राणस्तावद विचार्यन्ते अदेशकाले न शोच्यते. अर्कता बाह्य प्रदेश में बाहर 12 अंगुली पर्यंत प्रसृत प्राणवायु जब तक उष्णता का परित्याग कर शीतलता प्राप्त नहीं करता, तब तक वह प्राण और अपान की संधि अवस्था रहती है. सिंपल एकदम. प्राण आपला उष्ण स्वरूपात आहे, तो बाहेर पडला, 12 अंघोळ गेला, 12 अंघोळ गेल्यानंतर त्याची उष्णता कमी झाली, आणि जेव्हा तो पूर्ण आपली उष्णता गायब करेल तेव्हा त्याला आपण अपान म्हणू. प्राण जोपर्यंत तो उष्ण आहे, आपापर्यंत. हा, जोपर्यंत तो उष्ण आहे तोपर्यंत आपण त्याला प्राणच म्हणू, 12 अंघोळीपर्यंत. 12 अंघोळी गेला की त्याची उष्णता गायब होईल आणि तो अपानात परिवर्तित होईल. ही जी संधी अवस्था आहे त्याला आपण बाह्य कुंभक असं नाव दिलं, आणि तिथे आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे, ती आपल्याला वाढवायची आहे. हे सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. संधि अवस्था रहती है। उस अवस्था में देह के बाहर प्राण का विलय हो जाने से निर्देहत्व, निष्क्रियत्व, निर्ममत्व आदि आत्मा के वास्तव स्वभावों की संभावना हो सकती है. म्हटलं ते काय की याला पूर्णतः त्यांनी आध्यात्मिक वर्णनावर नेलेलं आहे. जी बाह्य कुंभकाची अवस्था आहे, जेव्हा प्राणाचा अंत झालेला आहे आणि अपानाचा उदय व्हायचा आहे, अशी जी अवस्था आहे, त्या अवस्थेमध्ये काय असू शकतं, निर्देहत्व, निर्देह, ची आपल्या जाणीव होत नाही. निष्क्रियत्व, निष्क्रियत्व, कुठलीही क्रिया किंवा मनाची कुठलीही गतिविधी होत नाही. मनस्त्व, मन नसल्याप्रमाणे असतं. आदि आत्मा के वास्तव स्वभावों की संभावना हो सकती है, अतः उनका वहां पर योगी लोग विचार करते हैं की या गतिविधीमध्ये सतत चालू असणारी ही घटना आहे, परंतु 2 पॉज आहेत, बाह्यकुंभक आणि अंतःकुंभक. म्हणून या घटनेत जो पॉज आहे तिथे आपल्याला सगळं थांबणार आहे. सूर्य नाही, चंद्र नाही, काहीच नाही. अशा स्थितीमध्ये निर्ममत्व असू शकतं, निष्क्रियत्व असू शकतं किंवा निर्देहत्व असू शकतं. आणि ही जी अवस्था आहे ती अवस्था म्हणजेच पुरुषाची अवस्था आहे, ज्याला आपल्याला जाणून घ्यायचं आहे, ब्रह्मतत्व, त्याची ही अवस्था असू शकते. त्यामुळे या गोष्टीचा विचार योगी लोक करतात. बाह्य कुंभक में देहादि देश का परिच्छेद एवं चंद्र सूर्यात्मक प्राण अपान क्रिया प्रयुक्त आयु रूप काल का विच्छेद न होने के कारण देश काल शून्य म्हणजे स्वात्म स्वरूप पद में प्रतिष्ठित हुआ योगी कभी भी शोक नहीं करता. आता ही जी अवस्था असते ती कशी अवस्था आहे, तर ज्याप्रमाणे पुरुष तत्व आहे, जे निर्लेप आहे किंवा ज्याला कुठल्याही पद्धतीचं ममत्व नाही आहे किंवा ज्याच्यामध्ये कुठलेही विकार नाही आहेत, निर्गुणत्व.
निर्गुणत्व आहे. ही जी अवस्था निर्माण होते, जी बाह्य कुंभकात होते किंवा अंतःकुंभकात होते, तर या अवस्थेपर्यंत या पदावर पोचलेला योगी कधीही शोक करत नाही. कारण शोक करणे किंवा काय आनंद करणे हे सगळं प्रकृतीची कामं आहेत. त्याला पुरुष फक्त काय होतो, जॉईन होतो, म्हणून तो काय आहे, काय म्हणतात त्याला, तो भोक्ता आहे किंवा दृष्टा आहे. त्याला फक्त बघू शकतो, तो बघतो, त्याच्याविषयीची कुठलीही प्रतिक्रिया करत नाही. त्याला ते स्वतः दुःख होतंय का नाही, त्याला स्वतःच सुख होतंय का नाही. मग ही जी त्याची अवस्था आहे, ज्याच्यामध्ये काहीच नाहीये, अशी अवस्था प्राप्त करण्यासाठी या दोन कुंभकांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी निर्देशित केलेलं आहे. ओके. तर एक लॉजिक आलं डोक्यात. हाँ, बोला बोला. एक लॉजिक आलं. मेरा जुगाड़ दोस्त तो रहेगा इसमें. प्राण आणि अपान हाँ, म्हणजे आपण सोडलं, श्वास सोडला आणि थांबलो तिथल्या तिथे, म्हणजे ही जवळपास मृत्यू झाल्यासारखंच आहे तेवढा वेळ. हाँ, आणि बरोबर. ते आतमध्ये घेतलं म्हणजे त्यांनी बाहेर कुंभकलाच मृत्यू धरलेला आहे, आतमध्ये ठेवून नाही सांगितलंय. हम्म, म्हणजे श्वास आतमध्ये नाही. रोखलाय आपण तर नाही, बाहेर सोडल्यानंतरच. ती जी मृत्यूसारखी हम्म, अवस्था आहे, म्हणजे तेव्हा फक्त आत्मा एकटी असते आणि हम्म, प्रकृती म्हणजे शरीर वेगळं होऊन जातं. जर परत हम्म. श्वास नाही घेतला त्या क्षणाला तर खरोखरच मरेल माणूस. ती पण अवस्था मी गाठायची आहे बरोबर आपल्याला. म्हणजे आता इतर हा. ग्रंथामध्ये जर शोधलं तर तुम्हाला ही संकल्पना मिळते. मी एक्झॅक्ट हो. ग्रंथ नाही सांगू शकणार, पण मी वाचलंय हे, जसंच्या आहे ना तसं मला खरं. ते वाचलेलं हीच आहे. अवस्था जी सुषुम्नाचे दार ओपन करणे वगैरे जी प्रकार आहे, हीच हा. अवस्था. कारण तिथे हम्म, आत्माच राहिला फक्त, शरीरात प्राण नाही. आणि हम्म, हा म्हणजे सांगायचं काय होतं मला ह्याच्या मागे, की ही जी अवस्था आपण सतत अनुभवत राहिलो किंवा कुंभक वाढवत राहिलो, बाह्य कुंभक वाढवत हम्म, राहिलो, तर त्याने यांचं जे सांगणं आहे ह्याच्यावरून एक की डिजेनरेटिव्ह चेंजेस बॉडीमध्ये होत नाही, सगळं थांबतो. अमनस्व, हा निर्देह हा, सगळं थांबतं. म्हणजे सेल बरोबर. डिजनरेशन बंद होतो. ती अवस्था जर गाठत राहिली, म्हणून ते प्राणायाम चांगलं करणारे चिरतरुण दिसतात. ते त्याचं कारण असेल. चिरतरुण कामदेवाप्रमाणे दिसतात, हा. कामदेवाप्रमाणे. डोसर सर आता लागा हा उद्यापासून. हा. येस. सकाळी साहित्य उठा म्हणजे दोन आणि चालू करा. श्वासाचं अंतर. पुढचा घेऊया श्लोक. यो हो सर घ्या. हृदि चंद्रार्कयोर ज्ञात्वा नित्यमस्तम नित्यमस्तम उदयम आत्मनो निजमाधारम न भूयो जायते मनः. याच प्रकारे अंतःकुंभकात सुद्धा, आता आपण बाह्य कुंभक बघितला, प्राण बाहेर सोडतानाची सगळी क्रिया बघितली, आता अंतःकुंभक. इसी प्रकार अंतःकुंभक में भी हृदयगत प्राण और अपान की संधि में प्रतिष्ठित हुए मन में अपने अधिष्ठानभूत परमात्मा तत्व का साक्षात्कार अवश्यंभावी होने से जन्म आदि की प्रसक्ति नहीं होती, ऐसा कहते हैं. प्राण आतमध्ये घेतला, घेतल्यानंतर तो हृदयाकाशात जाऊन विरला. आपला अपान आतमध्ये घेतला, सॉरी चुकलो, अपान आतमध्ये घेतला, अपान आतमध्ये गेल्यानंतर हृदयाकाशात जाऊन तो विरला. विरला. तो कशा स्वरूप होता घेताना, तर चंद्र स्वरूप शीतल होता. चंद्र स्वरूप होता. बरोबर, पाण्याप्रमाणे होता. आणि त्यानं आतमध्ये जाता जाता काय केलं, तर शरीराचं पोषण सुद्धा केलं. बरोबर आहे. आता तो आतमध्ये जाऊन संपला, संपल्यानंतर त्याची थंडपणा संपला, त्याच्यात उष्णता निर्माण व्हायला लागली, म्हणजेच तो प्राणात परिवर्तित व्हायला लागला. आणि तो प्राण उष्णता घेत घेत पुन्हा बाहेर पडणार आहे. बरोबर. अपान जिथे संपला आणि प्राण जिथून उत्पन्न झाला, ही दोघांमधली जी संधी काळ आहे, दॅट इज कॉल्ड अंतःकुंभक. ओके. या अवस्थेवर, या पदावर जो लक्ष केंद्रित करेल त्याला काय होईल, अवश्यंभावी परमात्म तत्व का साक्षात्कार. आता हिच्यामध्ये थोडासा फरक आहे बघा. बाहेर बाहेर जेव्हा तो काय करेल, बाह्य कुंभकामध्ये जेव्हा तो लक्ष केंद्रित करेल तेव्हा तो काय करेल, शोक नाही करता, म्हणजे दुःखांपासून त्याला मुक्त होईल.
आणि जेव्हा तो अंतःकुंभकात जाईल त्यावेळी त्याला काय होईल तर परमात्म तत्व का साक्षात्कार. कारण का तर आत्मतत्व आतच आहे, बाहेर नाहीये. ओके, ही संकल्पना त्यांचं म्हणणं आहे. आनंद आणि दुःखात सम राहणे हे सुद्धा साध्य करता येते याच्यातून. हा, बरोबर आहे. हम्म. संपूर्ण योग ग्रंथामध्ये प्राणायामाची क्रिया याला सगळ्या उपनिषदांमध्ये सुद्धा महत्व दिलं गेलेलं आहे. आणि प्लस त्याला जोड म्हणून वाच्य शब्द प्रणव त्याची पण जोड दिलेली आहे. उपनिषदामध्ये जर बघितलं तर कधीही आसनांवर किंवा इतर गोष्टींवर जास्ती महत्व नाही बघितलं तर, परंतु प्रणवावर जास्ती महत्व दिलेलं आहे. तसंच प्राणायामावर सुद्धा जास्ती महत्व दिलेलं आहे. हे समजून आपण आपल्या पद्धतीनं आपलं डेव्हलप करायला पाहिजे. आणि माझ्या मते हा जो प्राणायाम आहे हा लोकांना शिकवला पाहिजे जसाच्या तसा. आणि हो ज्या सर. लोकांचं मन अतिशय चंचल आहे त्यांच्यासाठी हा म्हणजे काय प्राणायाम अशा पद्धतीत शिकवणं हा उत्तम उपाय आहे असं मला वाटतं. कारण का तर अगदी निम्न दर्जाचा जरी साधक असेल त्याला सुद्धा पतंजलींनी सांगितल्याप्रमाणे लागू आहेच, आपला अष्टांग योग लागू आहेच, अधम साधकासाठीच सांगितलेला आहे, त्याच्यात प्राणायाम आहेच. त्याला जर ह्याची जोड दिली तर त्याला जरी कितीही निर्बुद्ध असला तरी त्याला हा समजून येईल आणि तो करू शकेल. बरोबर. हो सर. ठीक आहे. आता म्हणजे हृदयामध्ये जो साक्षात्कार करायचा आहे आत्मतत्वाचा त्याच्याविषयीचा आपण अंतःकुंभक बघितला. पहिला बाह्य कुंभक बघितला, नंतर अंतःकुंभक बघितला. पुढे हृदय में चंद्र और सूर्य का प्रतिदिन उदय और अस्त परिज्ञान कर तथा मन के अधिष्ठानभूत परमात्मा का ज्ञान कर, मन फिर उत्पन्न नहीं होता. म्हणजेच ही अवस्था की मनाला लीन होणे, मन लीन होणे किंवा तो आत्मतत्वामध्ये विलीन होणे ही क्रिया आपण करू शकतो. कारण का तर प्राणाधिष्ठितच आहे मनाची क्रिया. मनाची चंचलता प्राणाच्या चंचलतेमुळेच आहे. हे याच उपनिषद नव्हे याच ग्रंथामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. पुढचे आपल्याला सर्ग हे आहेत आपल्याकडे की प्राणाची गती जी आहे ती पूर्णपणे मनावरच अवलंबून मनाची गती जी आहे ती पूर्णतः प्राणावर अवलंबून आहे. प्राणाच्या गतीशिवाय मनाची गती शक्य नाही. आणि प्राणाची गती थांबवणे यालाच मनोलय चित्तलय ही संकल्पना आता पुढे आपल्याकडे येणार आहे. पुढचे जे आपले सर्ग पुढचे जे सर्ग आहेत त्या सर्गामध्ये म्हणजे योग वशिष्ठामध्ये मनोलय करणे चित्तलय करणे याला प्रधानता दिली गेलेली आहे. तर त्या पद्धतीनं या प्राणायामामध्ये सुद्धा त्यांनी याचं मनाला कसा लय करायचा या पद्धतीत इथे पण समजावून सांगितलेला आहे. तर याचा उल्लेख आपल्याला पुढच्या सर्गामध्ये येणारच आहे. स उदयास्तमयम सेंदुम सरश्मीम म्हणजे किरणांसहित सगम आगमम हृदये भास्करम देवम यह पश्यती स पश्यती. जो बघू शकला तो बघू शकला. आता काय बघू शकला ते बघूया. अथवा उदय अस्त चंद्रमा त्यानंतर किरणे आगम गमागम म्हणजे येणे जाणे इत्यादि इन सबसे युक्त हृदय का में स्थित प्राणवायु सूर्य देव का जो कोई तात्विक रूप से दर्शन करता है वही असली तत्व जानता है. आता ह्या सगळं जे त्यांनी समजावून सांगितलं तुम्हाला म्हणजे कशा पद्धतीत संयम करायचा आहे हे सगळं समजावून जेव्हा सांगितलं त्याच्यानंतर या श्लोकामध्ये हे का समजावलं ते सगळं सांगतायत. या श्लोकामध्ये काय सांगितलं, सूर्याचा उगम कसा होतो, चंद्राचा उगम कसा होतो, सूर्याचा अस्त कुठे होतो, चंद्राचा अस्त कुठे होतो, त्यानंतर याचा प्रकाश म्हणजे ऊर्जा, सूर्य आता उगम पावला तर त्याच्या ऊर्जा निर्माण करण्याची त्याच्यात हे आहे, शरीरातच ऊर्जा आहे जी प्राण स्वरूप आहे आणि सूर्य स्वरूप आहे ती म्हणजे प्राण स्वरूप आहे आणि ती आपल्या शरीरात ऊर्जा उत्पन्न करते आहे
हे तुम्हाला समजायला लागेल जेव्हा तुम्ही प्राणायाम सुरू कराल. आणि त्याचं आगम म्हणजे गमागम सॉरी आत जाणे आणि बाहेर पडणे, आत जाणे आणि बाहेर पडणे, चंद्र आत जाणे, सूर्य बाहेर पडणे, ही जी क्रिया आहे या सर्वांना जे व्यवस्थित हृदयाकाशामध्ये समजू शकला, हृदयाकाशामध्ये स्थित सूर्यदेव का जो तात्विक रूप से दर्शन करता है वही असली तत्व जानता है. पुढे न क्षीणम न अपरिक्षीणम बहिष्ठम सिद्धये तमः हार्दम तु क्षपये ध्वांतम यक्षये सिद्धिरूपताम सिद्धिरुत्तमा. ही सिद्धी उत्तम आहे. कुठली? यदि शंका हो कि हृदय में आत्म साक्षात्कार से क्या फल होता है तो बाह्य अंधकार से बाहर की अपरिच्छिन्न आत्मा के आवृत्त होने के कारण बाह्यांधकार के विनाश के लिए बाह्य ज्योति की ही अन्वेषणा क्यों नहीं करनी चाहिए, तो इस पर कहते हैं जाओ दे. यद्यपि हृदय स्थित आत्म साक्षात्कार रूप प्रकाश मोक्ष की सिद्धि के लिए बाह्यतम का न विनाश करता है न उसकी रक्षा ही करता है, जरी हृदय स्थित आत्म साक्षात्कार रूप प्रकाश, हृदय स्थित प्राण आहे जो तयार होतो आहे, आत्म साक्षात्कार रूप प्रकाश मोक्ष की सिद्धि के लिए मोक्षाच्या सिद्धीकरिता बाह्य तम का न विनाश करता है न उसकी रक्षा करता है. तम असेल तेव्हाच तर चंद्रमा असेल ना. अंधाराशिवाय कसं? अंधाराशिवाय कसा चंद्र? त्यांना सांगायचं आपण जे आत्म्यात आपलं सूर्याचा जे साक्षात्कार करतो त्याने बाहेरचे अंधार न घालवतो नाही रक्षा करतो. म्हणजे त्याच्या बाहेरच्या अंधाराशी संबंध नाही, फक्त आपल्या आतल्या आत ते भावना, आतल्या आतमध्ये जो आतला जो प्रकाश आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करायला हे आता पुढे सांगतायत सगळं. आतमध्ये प्रकाश आहे आणि जे चेतन तत्व आहे त्याचा तो प्रकाश आहे आणि त्या तत्वाला जाणायचं आहे. परफेक्ट आता समजेल. तथापि हृदयगत अज्ञान रूप अंधकार का जो विनाश करता ही है उसी का विनाश होने पर उत्तम मोक्ष रूपा सिद्धि प्राप्त हो जाती है. तात्पर्य यह हुआ कि बाह्य अंधकार की कल्पना के भी हृदयगत अंधकार से ही जनित होने के कारण बाहेर अंधकाराची कल्पना ही हृदयगत अंधकार से ही जनित हुई है. होने के कारण हाँ, इसके हेतुभूत हृद अंधकार के विनाश से बाह्य अंधकार का विनाश अर्थतः सिद्ध हो जाता है. आता ही संकल्पना काय आहे हे समजून घ्या. यांनी काय मानलेलं आहे, योग वशिष्ठ जे आहे त्यांची पूर्णपणे धारणा अशी आहे की बाह्य जगत हे फक्त मनाची कल्पना आहे. बाह्य जगत हे अस्तित्वात नाही. जेव्हा मनुष्याला साक्षात्कार होतो तेव्हा मनुष्याचं जग नाहीसं होतं. आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर जगत हे आभासी मानलेलं आहे त्यांनी. ओके. आणि त्याला कारण काय, तर मनातला अंधकार. जेव्हा तुम्ही प्रकाश रूप व्हाल त्यावेळी मनाचा लय होईल, चित्ताचा लय होईल आणि चित्ताचा लय झाला की त्यात उत्पन्न होणारं हे जे जग आहे ते नाहीसं होईल. जग ही मनाची कल्पना आहे, त्याला संविद असं नाव दिलेलं आहे, लिहून ठेवा. जगत ही मनाची आभासी कल्पना आहे आणि त्याला संविद असं नाव दिलेलं आहे या योग वशिष्ठामध्ये. आता ह्या ग्रंथामध्ये संविद आणि संविद हे मनानं उत्पन्न केलेलं आहे. म्हणजेच मनुष्याच्या आजूबाजूला असणारी सर्व परिस्थिती, सर्व घटना या सगळ्या त्यांच्या मनाचे खेळ आहेत, आभासी दुनिया आहे.
थोडक्यात सांगायचं तर, ही वास्तवात अस्तित्वात नाही. आणि जेव्हा तुम्ही आत्मप्रकाश अनुभवाल, जेव्हा तुम्ही पुरुषाकार परमात्माकार व्हाल, त्यावेळी काय होईल तर मनाचा लय झालेला असेल. म्हणजेच मनाचा लय झाला तर मनात उत्पन्न होणारं जे जगत आहे त्याचा पण लय झाला. म्हणजेच संविदेचा लय होईल आणि तुमच्यासाठी जगत उरणारच नाही. उरेल तर काय उरेल तर फक्त चैतन्य, सत चित आनंद स्वरूप. मगाशी पण एक तशीच संकल्पना मी सांगितलेली की याच ग्रंथामध्ये ह्या गोष्टी अंतर्भूत आहेत. संविद हा जो संकल्पना आहे ती सुद्धा याच ग्रंथाची आहे, अशी मांडणारे उपनिषद पण आहे. उपनिषदांमध्ये सुद्धा ही गोष्ट सांगितलेली आहे. परंतु आपण मात्र जगाचं अस्तित्व योग ग्रंथ, योग इव्हन काय आपलं हे वेदांत किंवा ज्याला आपण काय म्हणतो एकच ब्रह्मतत्व मानणारे जे आहेत ते सुद्धा जगाचं अस्तित्व मान्य करतात. परंतु त्याचा उद्गम स्त्रोत मात्र एकच तत्व मानतात आणि ते आहे ब्रह्मतत्व. तसं योग दर्शन काय म्हणतो तर जगाच्या उत्पन्न किंवा जग उत्पन्न होण्यासाठी दोन तत्व कारणीभूत आहेत. एक सर्ग. पुरुष आणि प्रकृती, दुसरं त्यांच्या संयोगातूनच जगाची निर्मिती होते. पण त्याला पुरुष हा जबाबदार आहे असं नाही. दोघांची एकत्रितपणा अंधपंगू न्याय हे झाल्यामुळे प्रकृती जी आहे ती प्रसवधर्मी असल्यामुळे तिने जग उत्पन्न केलं आणि त्यात चैतन्य तत्वाचा प्रकाश बुद्धी रूपावर पडल्यामुळे किंवा महत्त्वावर पडल्यामुळे या सर्वाची आपल्याला जाणीव होते. आणि म्हणून शेवटचं तत्व आपण जे नाश करतो तो म्हणजे महत्त्वाचा नाश केल्यानंतर प्रकृती ही म्हणजे कारणात विलीन होतं, कार्य कारणात विलीन होतं, ही संकल्पना तिकडे आपल्याला सांगितली. तशीच इथे संकल्पना एकदम सिंपल सगळ्या लोकांना समजावी अशा पद्धतीत केलेली आहे. आणि त्याच्यासाठी प्राणायामाचा आधार घेऊन या ग्रंथामध्ये प्रक्रिया सांगितली की ह्या प्रक्रियेनं तुम्ही आत्मसाक्षात्कार करू शकता. प्राणायामाचं महत्व पटवून दिलं. 8 प्रकारचे प्राणायाम सांगितले, त्यानंतर ते कसे करायचे ते सांगितले, त्यांची विधीमध्ये कसा संयम करायचा ते सांगितलं. त्या संयमाद्वारे बाह्यकुंभक आणि अंतःकुंभकामध्ये पद प्राप्त करण्यानंतर आपल्याला काय मिळेल हे पण सांगितलं. बरोबर आहे. आणि त्याला ही संविध ही संकल्पना आता तुम्हाला जोडली की काय होणार आहे तर मनाचा लय झाल्यामुळे संविध नष्ट होणार म्हणजे जग नष्ट होणार आहे. अंधकार हा जो काही त्यांनी इथे शब्द वापरला तो तसा आहे. आलं लक्षात. प्रकाशमान जेव्हा होईल त्यावेळी अंधकार नष्ट होईल. बाह्ये तमसी संक्षीणे लोकालोक प्रजायते हार्दे तु तमसी क्षीणे स्वालोको जायते मुने. बाह्य प्रकाश के द्वारा हुआ बाह्य अंधकार का विनाश एकमात्र रूप आदि के दर्शन में ही कारण है, बाह्य आत्मदर्शन में कारण नहीं, यह आशय से कहते हैं. आता इथे खालती जसंच तसं हे वाचूया. हे मुने, बाह्य अंधकार के नष्ट हो जाने पर घटादिगत रूप आदि का प्रत्यक्ष होता है. एखाद्या खोलीमध्ये घडा ठेवलेला आहे पण लाईट लावलेला नाही तर तुम्हाला घड्याळ दिसणार आहे का? घडा म्हणजे नाही. मटका दिसणार आहे का? नाही दिसणार. जेव्हा लाईट लावणार तेव्हा आपल्याला घडा दिसणार. तद्वत रूप रूप आदि का प्रत्यक्ष होता है. रूप आदि म्हणजे गुणासहित घड्याचं वर्णन होतं की मोठा घडा ठेवलेला होता, मातीचा घडा ठेवलेला होता, काळ्या रंगाचा घडा ठेवलेला, गुणासहित आपल्याला दर्शन कधी होणार? जेव्हा त्याच्यावर प्रकाश पडेल. तसं प्रकाश पाडल्यानंतरच अंधकार नष्ट होतो आणि सगुण दर्शन आपल्याला होतं असं त्यांचं म्हणणं आहे. रूप आदि का प्रत्यक्ष होता है और
हृदयगत हाँ अंधकार के नष्ट हो जाने तो आत्मा का प्रत्यक्ष होता है। ओके हो काय? सर. ओके, व्यवस्थित समजलं. हार्दांधकार 8 वाजले, थांबूया काय? तर आलेत का बघा. ठीक आहे, बरोबर एक 8 श्लोक वाजले. घेऊया. एक श्लोक घेऊया. हार्दांधकार क्षयदम परिज्ञातम विमुक्तिदम सोदया सो उदय अस्तम अयम यत्ना प्राणार्कम अवलोकयेत. ब्रह्मन प्रयत्नपूर्वक प्राणरूपी सूर्य का अवलोकन करना चाहिए. प्राणरूपी अर्क का म्हणजे सूर्य का अवलोकन करण्याचे प्रयत्नपूर्वक, प्राण कसा उत्पन्न झाला, तो उष्णता कशी तयार करतोय, तो अवशोषण कसं करतोय, हे सगळं तुम्ही अवलोकन करा प्राणाचं. यदि हृदयगत ज्ञानांधकार का विनाश करता है परितः ज्ञात हुआ उत्तम मुक्ति प्रदान करता है और इसका उदय एवं अस्त भी होता है, यानी अज्ञानियों की दृष्टि में इसका अस्त है तथा ज्ञानियों की दृष्टि में उदय है. पूरे संकल्पना आहे ही, हे लक्षात घ्या. अज्ञानांसाठी काय आहे, प्राणाचा नष्ट झाला, पुढे गेला आणि नष्ट झाला. पण जो ज्ञानी झाला त्यानं मात्र आपल्या हृदयात प्रकाशच प्रकाश निर्माण केलेला असेल. आलं लक्षात? हा हम्म, संकल्पना समजावण्याचा श्लोक आहे. जेव्हा तुम्ही प्राणावर लक्ष केंद्रित कराल, अवलोकन कराल, त्यावेळी हळूहळू तुम्हाला हृदयगत ज्ञानांधकार कमी झालेला जाणवेल आणि चैतन्याचा प्रकाश जाणवायला लागेल. आणि जेव्हा तुम्ही त्याचा अनुभव कराल तेव्हा तुम्ही ज्ञानी व्हाल. आणि जर तुम्ही ज्ञानी नाही आहात तर तुम्हाला काय जाणवेल, तर तो प्राण बाहेर गेला आणि नष्ट झाला, अपान झाला त्यातून तया. जोपर्यंत आपल्याला हे ज्ञान होणार नाही तोपर्यंत आपल्याला प्राणायाम करायला पाहिजे. आलं लक्षात? ज्ञानी होणे म्हणजे काय, तर चैतन्याचं प्रगटीकरण होणे, स्वतःमध्ये आतमध्ये प्रकाशमान होणे. ठीक आहे, आज आपण इथे थांबूया. उद्या आपण पुढचे श्लोक घेऊया. कितवा हाँ श्लोक होता सर? हरिओम. 45. 45व्या श्लोकावर आज आपले कमी झाले, बस 15 श्लोक झाले फक्त. असो, व्यवस्थित समजल्याचा आनंद जास्ती आहे. हा हा, मस्त. लिंक आज लागली आज आता. आज आता चांगलं लिंक झालं. लागेल. आणि बोरिंग विषय खूप होत होता. मागच्या वर्षी मी हे सगळं शिकवलेलंच, त्याच्यामुळे मागच्या वर्षीच्या अनुभवानं या वर्षी आता जरा जास्ती फोकस येईल. सुधार मी नक्कीच. म्हटलं नाही, आता ह्यावेळी मी मागच्या वेळी ते मराठी पुस्तक वापरत होतो, आता म्हटलं नाही, श्लोकावरच जायचं, काय होईल ते होईल. पुढे श्लोक घेतले की आपण कसे फर्म असतो. ठीक आहे, छान. तर आलं तर बघा. नाही आले अजून डाळिंबे सर. नाही, नाही आले अजून. ओके, राम सर रेकॉर्डिंग स्टॉप करा.